अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारकडून शेतकऱ्यांना मदत म्हणून अनुदानाची तरतूद करण्यात आली। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान पडले, मात्र काही शेतकऱ्यांचे फार्मर ID नसल्याने निधी त्यांच्या खात्यात पडत नाहीये, तर शेतकऱ्यांना eKYC करण्यात देखील अडचणी निर्माण होत आहे। यामुळे फार्मर ID व eKYC ची अट शिथिल करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस मोहनराव आहेर यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास निवेदन देत केले आहे। तुम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालयाला निवेदन दिले, काय मागणी केली? मागणी व महाराष्ट्र शासनाकडे जो निधी प्राप्त झालेला आहे, शेतकऱ्यांसाठी जो निधी मिळाला आहे तो तात्काळ मिळावा शेतकऱ्यांना। यासाठी महाराष्ट्र शासन गतिमान असून शासनाने वैजापूर तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना आपत्कालीन अर्थसहाय्य मंजूर केले आहे, परंतु शासकीय धोरण जे आहे त्यामध्ये eKYC व फार्मर ID या जाचक अटी शिथिल करून वैजापूर तालुक्यातील लाभधारकांना शेतकऱ्यांना शासकीय अनुदान तात्काळ देण्यात यावे ही मागणी आम्ही उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केली। आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय मोहनप्पा आहेर साहेब असतील, सवंगावचे शेतकरी असेल, तालुक्यातील शेतकरी, विषय असा आहे की शेतकऱ्यांना 10-20% लोकांना अनुदान पडाले, परंतु जास्त काट अशी आहे की eKYC आणि फार्मर ID अधिकारी काढतात, परंतु शेतकरी जास्त असल्यामुळं ते गतिमान होत नसल्यामुळं आज लोकांना रब्बी पेरणी असल्यामुळं गहू असली तर पीक पेरण्यासाठी लोकांकडे पैसे नाही, म्हणून तात्काळ कर्मचारी वर्गाने यामध्ये जाचकाठी रद्द करून तात्काळ काम करावे असे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आवाहन करतो। आणि या ठिकाणी आदरणीय मोहनप्पा आहेर यांनी जो वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्याचा सगळ्यात महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न मांडला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो। महाराष्ट्र शासन गतिमान शासन, या शासनानं शेतकऱ्यासाठी जे अनुदान उपलब्ध करून दिलं, अनेक शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान जमा झालं। जे शेतकरी राहिले त्यासाठी आदरणीय कलेक्टर साहेबांनी तरतूद करून KYCचा जो प्रकार आहे तो शिथिल करून सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून द्यावं ही नम्र विनंती।